हर हर महादेव, जय श्रीराम, जय गोमाता. मित्रांनो, तर आपण पूर्ण उज्जैन फिरत होतो. तर फिरता फिरता आपल्याला 5-5:30-6 वाजून गेले. तर आपल्याला इथं फोर्ट झोन दिसलं. तर बघू शकता गणपती बाप्पा होते. मग म्हटलं आपण एकदम मध्ये जाऊनच बघू, किती भारी दिसायला. त्याला खूप भारी होते. बघा खुर्च्यापेक्षा एकदम जबरमध्ये होता. जबरी एकदम जबरी खेळ होता. म्हटलं इथं जाऊन पाहावा. म्हटलं आपल्या हिशोबात बजेटमध्ये असेल तर काहीतरी घेऊ म्हटलं. तर गेलो म्हटलं. मग बघत लय भारी वाटलं मला. आणि मग आपण मेनू कार्ड जेव्हा चेक करायला घेतलं, जेव्हा मेनू कार्ड एकदम खतरनाक होतं. आणि जेव्हा ओपन केल्यानंतर जेव्हा आपण त्याचे रेट बघितले ना, बाबा आपल्या तर घामा सुटला भाऊ, खतरनाक. म्हटलं हे आपल्या बसच्या बाहेर आहे. म्हटलं एवढं खतरनाक रेट आहे. वडापावचे 190 रुपये वडापाव. एक कोणचा वडापाव म्हटलं, कोणचे ब्रँड का वडापाव 190 रुपये मी. याच्यामध्ये म्हटलं असं काय 190 रुपयाचा वडापाव आहे. म्हटलं हा आपण जर इथं जेवण केलं म्हटलं 5,000 रुपयेच बिल. एक शेवभाजी आणि 2 चपात्या आणि 1 पाणी बॉटल, इथं आपले 5,000 रुपयेच घेऊन टाकतील. आणि आपल्यासारखा गरीब माणूस म्हटलं एवढं आपल्याला भांडे कुठेच घासावं लागेल इथं. हां, हे लापाटीचे काम आहे. म्हटलं भाऊ, या अशा दुकानात परत यायचं नाही. मस्त आपला मस्त टपरीवर जायचं आणि 5चा चहा आणायचा दान खाऊन. आणि ते एकदम क्वालिटी चहा राहतो भाऊ. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर या अशा हॉटेल म्हणत गेला ना, तुम्हाला वाटण लई भारी हॉटेल आहे. जेवढी भारी हॉटेल तेवढा 5 माल भेटतो तुम्हाला सांगतो. आणि पैसे तर असे लुटत आहे तुम्हाला काय सांगू. मग म्हटलं आलेलं यायचं काहीतरी घेऊन पाहू. मग इथं हॉट कॉफी होती 40 रुपयात. तर मग केलं भाऊ आपण इकडून तिकडून 40 रुपयाची हॉट कॉफी ऑर्डर करायला. तर आपण ऑर्डर करायला निघलो. मग आपण ऑर्डर करायला निघल्यावर इथंही आपल्याला पाहून हसली का आपण व्हिडिओ बनवत होतो त्यामुळं. आणि ताईला विचारलं होतं आपण का व्हिडिओ बनवायचा का. ताई म्हणे बिंदास बनव आणि काही विषय नाही एकदम. म्हटलं वा ताई, म्हटलं एकदम भारी वाटलं आपल्याला ताई. आणि मग मी काय आईस्क्रीमचे रेट पाहिले तर मी तर पळूनच गेलो भाऊ. मी तिकीट घेतलं आणि मग गेलो भाऊ इथं. तर पहिले आपल्याला काही कळलं नाही. मग परत इथं R1 आलो. R1 तिथं लिहिलं होतं चिठ्ठीवर. मग त्या भाऊला आवाज देत होतो, भाऊ. त्याला काय मराठी समजा ना, आपण मराठी माणूस, पण आपण काय हिंदीत बोललो नाही भाऊ, तुम्हाला सांगतो. त्याला म्हटलं ए भाऊ, ही चिठ्ठी पाय. म्हटलं काय लिहिलं यात. मग तो म्हणे 2 कॉफी. हां म्हटलं 2 कॉफी. तो म्हटलं दे ना. म्हटलं नाही म्हणे तुम्ही तिथं बसा म्हणे, तुम्हाला आणून देतो. म्हटलं अरे बाप आणून देतो. म्हटलं चला. मग आपण चाललो आपल्या टेबलकडे बसायला. तर इथं एक आपला भाऊ थांबेला होता आणि तो मराठी होता. त्याला म्हटलं जय श्री महाकाल भावा. तर भाऊ म्हणे जय श्री महाकाल. मग म्हटलं अरे आपला महाराष्ट्री माणूस भेटला आपल्याला, लय भारी वाटला एकदम जबरी. मी इथं येऊन बघतो तर इथं भलतीच मंडळी बसली ना आपली इथं. मग मंडळी बसली तर म्हटलं चला बसू द्या. आणि मग गौरव भाऊ बसला, त्याला मोबाईलमध्ये बोटं घालत. मग इथं घालून गप्पा मारल्या यांच्या संग खूप. आणि मग टेबल बिबलचा थोडाफार व्हिडिओ काढला. आणि भाऊ आपला पाणी खेळत होता छोटू. आणि मग काय आपले चहा बी आल्यानंतर थोडाफार व्हिडिओ घेतला. आणि बघा कसा चहा आहे. एवढंच घालायचं होता भाऊ 40 रुपयाचं. तुम्हाला काय सांगू. मग घेतला भाऊ नाही म्हणून. प्याला तर एकदम 5 पाहिले म्हटलं. आणि आपले काका तर मस्त कुरकुरी इकडं आणत होते ना दाबकावून. आणि मग मी चहा पिला. कॉफी छान आहे कॉफी पिला तर एकदम 5 माल येईल. म्हटलं भाऊ इथं फूड झोनमध्ये परत जिंदगीत कधी यायचं नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, कारण की लय खतरनाक विषय